हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथीची भाजी करून टाकून पुऱ्या करणारे एकदम खमंग खुसखुशीत अशा होतात. आता आपण बघूया या मेथी पुरीसाठी लागणारं साहित्य. पण आता मेथी घेतली आहे बघा ही, आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि बेसन घेतले, तीळ घेतले. आता आपण त्याच्यात मसाला जो टाकणार आहे, आता आपण हा मसाला टाकणार आहे. त्याच्यात आपण ओवा घेतला आहे आणि हळद घेतली, साखर घेतली, जिरं घेतले, हे लाल तिखट मी आहे आणि हा कलर आहे बेडगी मिरची आहे. आणि आपण त्याच्यात तीळ पण टाकूया. हे 3 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि बेसन आहे आणि तीळ आहे. आता आपण हे सगळं एक एक मिक्स करूया. आपण ही मेथी आणि हे मिक्स करून घेऊया. बेसन टाकूया, 3 चमचे घेतलेले सगळं. आता तांदळाचं पीठ टाकूया. तांदळाच्या पिठाने ना तिखटपणा कमी, तेल कमी पितात पुरी. आणि साखरेमुळे कलर, पुरी साखर टाकली पण साखरेमुळे ना ते पुरीला एकदम कलर एकदम छान होता. तीळ टाकूया. त्यात आपण हे मसाले जे घेतले, लाल मिरची पावडर, ओवा, जिरं, हळद आणि 2 आपण तिखट प्रकारे, एक तिखट आहे आणि एक बेडगी मिरची कलरसाठी. तर आपण याच्यात सगळं टाकून मिक्स करूया. आणि आता आपण मीठ टाकूया. मीठ टाकूया चवीनुसार. हे सगळं मिक्स करू. तिखट, मीठ, तेल तापत ठेवलं आहे. आता थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे, तो मोहन टाकूया. मोहन टाकलं आपण. पाणी टाकून भिजवून घेऊया. घट्ट भिजवून घ्यायची. पीठ चपातीसाठी भिजवतो तसं भिजवून घेऊया. खोबऱ्याची चटणी करूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. लसूण घेतले, खोबरं घेतले, तिखट घेतले, जिरं आणि मीठ. हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून, लसूण हे रेडी आहे. आता आपण काढूया बाउलमध्ये. झाली आहे. आता आपण छान, आपला गोळा छान भिजला गेला. आता आपण ह्याच्या पुऱ्या करूया. आपण याला तेल लावून घेऊया. आता आपण लाटायला घेऊ. आता आपण लाटून घेऊया. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, वाटीने हे करूया. त्याला घेऊया. पुरी टाकू पण तळायला. आता काढूया आपण. ह्याच्यात आपली मेथीची पुरी रेडी आहे बघा. बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी ही मेथीची पुरी होती. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. डब्यासाठी, मुलांना देण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर. आणि बरे का चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन मिळते नवीन रेसिपी करण्यासाठी.